संध्याकाळचे वाजले 4:15 आणि आम्ही निघालो आहोत गणपतीपुळ्यासाठी। खूप जास्त ऊन आहे आणि खूप जास्त गरमी आहे। आम्ही अगोदर जाणार होतो हरचिरी, जे एक रत्नागिरीमध्ये एक फारसं सुंदर गाव आहे। मी यूट्यूबवर बघितलं होतं, पण त्याच्यानंतर डिसाईड झालं की आम्ही आरेवारेला जाणार आहोत। पण ह्या लोकांना असं झालं की आरेवारे फक्त समुद्र होईल, म्हणून आम्ही आता गणपतीपुळ्याला चाललो आहोत, जिथे आपल्याला समुद्रही भेटेल आणि मंदिरही भेटेल। इथून 2 तास लागतील। सो अ बॅक स्टोरी, आम्ही जाणार होतो अगोदर आज कुठे जाणार होतो आम्ही दाभोळला जाणार होतो सकाळी, पण काल रात्री आम्ही कॅन्सल केलं बिकॉज एक दिवस दाभोळ एवढा गरमीमध्ये खूप जास्त हेक्टिक झालं असतं। पण इच्छा अशी होती की कुठेतरी जायचंच आहे म्हणून, आणि सकाळी 10 वाजल्यापासून निघतोय, डिसाईड करतोय कुठे। फायनली गाडीत बसलो आणि मग डिसाईड केलं की ठीक आहे चला गणपतीपुळ्यालाच जाऊया। माझेही 2-3 वर्ष झाले गणपतीपुळ्याला जाऊन। तर आम्ही आता इथे सावर्ड्याला आहोत। चिपळूणातून निघालो अर्धा तास अगोदर, सावर्ड्याला आहोत। इथे वाळफाट्याच्या खाली एक खूप छान साऊथ इंडियन आपल्याला नाश्ता भेटतो आणि मी नेहमीच इथे खाते, कारण की माझं गाव इथून पुढेच लागतं, वाळफाट्यावरून पुढे आतमध्ये। सो आम्ही नेहमीच इथे नाश्ता करतो। तर आज जेवलो नाही आहोत बिकॉज खूप डायसी होतं, जायचं आहे नाही जायचं आहे काय समजतच नव्हतं, म्हणून फायनली निघून गेलो आहोत। 3:30ला निघालो विदाऊट जेवण आणि थोडाफार नाश्ता केलेला आहे। आता बघूया रात्री डिनरसाठी डायरेक्टली थांबू, बट या लेट्स गो टू गणपतीपुळे। खूप तुम्ही ऐकून असाल गणपतीपुळ्याबद्दल, पण काही लोक अशी असतील की ज्यांनी बघितलं नसेल गणपतीपुळ्याचं मंदिर किंवा समुद्र जो लागतो त्याला ते। सो आज मी तुम्हाला ते सर्व दाखवणार आहे। सो स्टे ट्यून्ड गाईज। आता मी इडली खाल्ली, हे लोक मिसळपाव खात होते, मग रस्सा वडा चहा वगैरे असा सगळा नाश्ता आमचा झालेला आहे गाईज। अजून आम्हाला अर्धा तास आहे गणपतीपुळ्याला पोचायला। आमचा 2 तासाचा प्रवास झालेला आहे। आता वाजले आहेत 5:45 संध्याकाळचे आणि आय थिंक इथून आता 20 मिनिटावर आहे। आम्ही CNG भरण्यासाठी थांबलो आहोत। सो मेन हायवेपासून आम्ही खाली आलो आहे। गणपतीपुळ्याचा मार्ग थोडा वेगळा पडतो म्हणून आम्ही खालती आलो आहोत आणि असा काही रॉ रस्ता आहे। आता सनसेट व्हायला आला आहे। आम्हाला माहिती नाही की आम्हाला समुद्रावर सनसेट भेटेल की नाही भेटणार। 20 मिनिट्स अराउंड आहे। या मार्गी एकच फक्त पेट्रोल पंप आहे, ॲज इन CNGचा पंप। हा CNGचा पंप आहे। सो जस्ट लुक ॲट द हे, म्हणजे तिथपर्यंत एंडपर्यंत आहे। इथे एवढी लाईन लागली आहे आणि हे आम्हाला ऑलमोस्ट अर्धा तास झाला आहे आम्ही इथे थांबले आहोत। रत्नागिरी सिटीमध्ये पोहोचलो आहोत आता। काही संध्याकाळचे 6:45 झालेले आहेत आणि आम्ही आत्ता पोचलो आहोत। सूर्य ऑलरेडी सेट झालेला आहे ॲज यू कॅन सी। सो लेट्स गो। आमची गाडी पार्क होते, त्यानंतर आम्ही पुढे जाऊ। 6:45 झालेत पण उजेड आहे। सो आता मंदिरात फटाफट दर्शन घेऊन मग समुद्रावर आणि मग बघूया काहीतरी नाश्ता डिनर में क्या खिलाएगा बच्चे? नॉनव्हेज सांगू नका। इथूनच आहे ना एंट्री आहे, एंट्री आणि इथे गाड्या पार्क करू शकतो आणि तिथे सगळं खाण्यासाठी आहे। इथे लॉजेस वगैरे ऑलरेडी आहेत। आय थिंक हे सगळे हॉटेल्सच आहेत। आज जसं शनिवार संध्याकाळ आहे म्हणून थोडीफार गर्दी आपण पाहू शकतो इथे, पण आता समुद्रावर किंवा मंदिरातच जाऊन आपल्याला कळेल की दर्शनासाठी आपल्याला किती वेळ लागेल आणि कसं काय आहे ते। अशी सगळी दुकानं आहेत आणि इथे रस्ता खूपच जास्त बघू शकता, खूप जास्त खराब आहे। म्हणून आम्ही बाहेरच पार्क केली बिकॉज ऑब्व्हियसली कार तर येऊ नाही शकत, ॲटलिस्ट बाईक्स तर येत आहेत बट कार येऊ नाही शकत, म्हणून आम्ही ती बाहेर पार्क केली। हे हॉटेल्स आहेत, पुढे पण आय थिंक AC आहे, लॉजेस आहेत। सो फॅसिलिटीज तर खूप छान दिसत आहेत आजूबाजूला। आम्ही कधी इथे राहिलो नाही आहोत बिकॉज चिपळूणपासून हार्डली 2 तासावर आहे। सो नेहमी आम्ही येऊन जाऊन करतो, येतो दर्शन घेतो, समुद्रावर जातो अँड देन बॅक टू चिपळूण तसं। पण इथे आय थिंक जर डिरेक्टली रत्नागिरीला जे लोक येत असतील ते ऑब्व्हियसली ते इथे राहत असतील म्हणून, पण आता सगळं खोदून ठेवलं आहे। ये हमारे घर का इंसान है।
इसको सब अच्छा खासा फैसिलिटी मिला है, आगे बैठने का जगह भी मिला है इसको. इथे आतमध्ये येताना खूप जास्त हॉटेल्स वगैरे आहेत, स्टेज पण खूप जास्त आहेत आणि सगळे प्युअर व्हेज आहेत. ऑफकोर्स गणपतीचं मंदिर वगैरे आहे. सगळे या लोकांनी गाड्या पार्किंग केल्या आहेत. तो जो खड्डेवाला रस्ता जो होता त्याच्या पुढेही तुम्ही 2 व्हीलर्स आणू शकतात, 4 व्हीलर ऑफकोर्स नाही येणार. सो यू कॅन सी या लोकांनी सारं इथे पार्क केले आहे, कारण की इथून पुढे लिहिलं आहे नो एंट्री फॉर व्हेकल्स आणि इथूनच आपल्या गणपतीपुळ्यासाठी एंट्री आहे या गेटपासून. जसं की तुम्ही बघू शकता लागूनच समुद्र आहे. तिथून आम्ही एंटर केलं आणि इथे पुढे जो तुम्हाला गेट दिसतो आहे ज्याच्यावर लिहिलं आहे श्रीदेव गणपतीपुळे, तिथून आपल्याला मंदिराची एंट्री भेटेल आणि आय थिंक तिथूनच एक्झिट करून आपण समुद्राकडे जाऊ शकतो. इथे सर्वांनी अशा चपला काढलेल्या आहेत आणि तिथे एक चप्पल स्टँड पण आहे. तिथे आपण हे काय इथे चप्पल पण नको ना, इथे पेडवाला आहे काय, मोफत चप्पल स्टँड. सो गाईज इथे मोफत आहे, पण त्या लोकांनी माहिती नाही सगळ्यांनी इथे का त्यांचे चपला काढल्या आहेत, कारण की इथे ऑब्व्हियसली ते थोडंफार सेफ राहतं आणि थोडं ते क्लीनही वाटतं. तर सगळ्यांनी इथेच काढले आहेत. सो बता नहीं क्यों. अँड दिस इज हाउ इट लुक्स लाईक, मोफत चप्पल स्टँड. गाईज अशी एंट्री काहीतरी दिसते. इथून तिथून मेन एंट्रन्स आहे आणि आता आम्हाला समजले की आत मे बी कॅमेरा अलाउड नाही आहे, म्हणून आम्ही आता बंदच करून ठेवणार आहोत. आणि असा काहीतरी दिसतं आणि 7 वाजले आहे, तर 7ची आरती आहे आणि 7:15चा प्रसाद आहे. 5:30 ते रात्री 9. आम्हाला मधीच लाईनीमध्येच थांबवलं आहे. सो नॉट शुअर 7 वाजून गेले तर मे बी आम्हाला इथेच थांबवतो. तिथे टी व्हीवर आपण आरती बघू शकतो. गाईज आरती सुरू झालेली आहे, पण आम्ही आत नाही गेलो बिकॉज आय थिंक थोड्या वेळाने आम्ही मागेच राहिलो. तसं ते आपल्याला टी व्हीवर आरती दिसते आहे. गाईज त्याच्या पुढे आपण कॅमेरा किंवा मोबाईल काहीच घेऊन जाऊ नाही शकत, म्हणून आता मी माझा कॅमेरा बंद करते आहे. पण इथे प्रसादाची तयारी होत आहे 7:15ला, जिथे आपल्याला पूर्ण प्रसाद भेटतो. सो आय एम एक्साइटेड. गाईज आमचं आता दर्शन झालेलं आहे आणि आपण आता प्रसाद घ्यायला चाललो आहोत. तर खूप जास्त लाईन दिसते आहे प्रसादासाठी. ही पुढचे तिकडे आहे एंट्री. 7:15ला प्रसादाची सुरुवात होते आणि 7:30लाच एवढी मोठी लाईन झाली. गाईज असा आम्हाला खिचडी भात भेटलेला आहे आणि शिरा खूप छान दिसतो आहे. खूप छान आहे. पुलाव खूपच जास्त छान आहे. गाईजांचं खाऊन झालेलं आहे. इथे अशी लाईन लागली आहे जेवणासाठी आणि इथे असं वॉश बेसिन्स आहे. खूप छान आहे. डिश तेव्हा चमचे वेगळे आणि खरकटं वेगळं. सो एव्हरीबडी सेग्रिगेटिंग इट अवे.